बघा, कायदेशीर प्रक्रियातलं एकच उदाहरण मी सकाळी दिलं, पुन्हा एकदा आठवण सांग. शरद यादव नावाचे ज्येष्ठ खासदार, ते बिहारमध्ये प्रख्यात खासदार, युपी का बिहारमध्ये खासदार होते. त्यांनी त्यांच्या पक्षाचा द्रोह केला आणि दुसऱ्या पक्षाच्या व्यासपीठावर जाऊन भाषण केलं. सगळ्या घटना पक्षाच्या बाहेर झाल्या. तरी सुद्धा ते त्यांनी केल्यानंतर त्यांच्या पक्षानं तत्कालीन राज्यसभेचे उपाध्यक्ष, चेअरमन, उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू यांना पत्र दिलं आणि सांगितलं, यांनी आमच्या पक्षाच्या आदेशाचा द्रोह केलेला आहे आणि आमच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या सोबत व्यासपीठावर गेलेले आहे. त्यामुळे यांचं सदस्यत्व रद्द करा. आणि तसं सदस्यत्व माननीय व्यंकय्या नायडूंनी रद्द केलंय. असा आणखीन एक घटना सुद्धा घडलेली आहे. त्यामुळे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार अर्थात लोकसभेच्या अध्यक्षांचा, तिकडे असेल तर राज्यसभेच्या अध्यक्षांचा. भारतीय जनता पार्टी काय आदेश अध्यक्षांना पण देऊ शकते बाबा. तर त्याच्यामुळे ते काय करतील हे मला माहिती नाही. पण आपण आपली जी कायदेशीर बाजू आहे, संविधानाने दिलेली जी हक्क आहेत आपली, त्या हक्कानुसार हा भंग झाला. याच्याबद्दलची काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि म्हणूनच आम्ही वेगळा गट निर्माण करतोय असं इतकी नीच प्रवृत्तीची माणसं जिवंत आहेत आपल्या देशात. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना, ती आदरणीय उद्धवजी पुढे नेत आहेत. ती ठाकरेंची शिवसेना आहे. जिथे ठाकरे नाव आहे तिथे शिवसेना असते. ती शिवसेना काँग्रेसमध्ये माणसानं किती आपली पातळी सोडावी, पाताळात गेल्यासारखं आहेत. मला तर खरं सांगतो, शिवराळ शब्द माझ्याही मुखात येत असतात. ही असले घाणेरडे आरोप विकाऊ जे कोणी, मला आश्चर्य तुमचं काय वाटतं तुम्हाला सांगतो. तुमची तोंड कोणी धरलेत मला माहिती नाही. तुम्ही असे प्रश्न विचारते त्या नावानिशी विचारा ना. हा माणूस असं बोलला, काय प्रतिक्रिया ती बघा, मग कळेल ना आम्ही कुठे आहोत ते. मग शिवसेना एक मिनिट नाव असं नाही, हवेतले बाद नाही सोडायचे. तुम्ही सांगा, आम्ही समोर बोलतो, हे जे कोणी बोलतोय त्यांनी समोरून बोललं पाहिजे ना. आम्ही नाही देणार तुम्हाला. मी दिलं उत्तर. प्रश्न असा आहे की प्रश्न विचारायचं नाव नाही सांगायचं. याचा अर्थ तुम्ही स्पॉन्सर्ड विचारता का आम्हाला? तुम्हाला कोणी सांगितलं का असे प्रश्न विचारले? हेच माध्यमाचं दुर्दैव आहे. विकली गेलेली माध्यमं समोर उभी राहतात आणि विकाऊ पत्रकार असे प्रश्न विचारतात. त्यामुळे आम्हाला मला उत्तर नाही द्यायचं. दुसरं कोणाचा प्रश्न आहे?